नमस्कार, जीएनयू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत. मकरदोगळा डॅम ठरणार मौत का तलाव, पर्यटक जीवावर उदार होऊन घेतात जोखीम, खोलवर पाण्यात जाऊन करतात मौजमस्ती. उमरेड तालुक्यातील मकरदोगळा तलावावरील डॅम सध्या खूप चर्चेत असून पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. परंतु पर्यटकांच्या अतिशयोक्तीमुळे या ठिकाणी होणाऱ्या घटनेत प्रचंड वाढ होत आहे. दरवर्षी या ठिकाणी किमान 5 ते 10 युवकांचा मृत्यू होतो. त्यामुळे मकरदोगळा तलाव अनेक गोष्टींनी चर्चेत असून पर्यटकांच्या जोखमीमुळे हा तलाव मौत का तलाव म्हणून उदयास येत आहे. येथे घडणाऱ्या घटनांना जबाबदार कोण, पर्यटक की प्रशासन, हा प्रश्न सध्या निरुत्तरीय आहे. या परिसरात तरुणी येत असल्याने येथे अनैतिक प्रकारही मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे चित्र निदर्शनास येते. येथील तरुणींना कर्मचाऱ्यांनी, तैनातीस असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर अंकुश लावण्यास कर्मचारी जातात तेव्हा तरुण व तरुणी रोकटोक करतात, तर पर्यटकच कर्मचाऱ्यांना उलट धमकी आणि शिवीगाळी करतात, असे चित्र पुढे आले आहे. यामुळे त्रस्त कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना रोकटोक करणे, मनाई करणे बंद केल्याचे समजते. परंतु रविवारला जेव्हा आमच्या चॅनलच्या टीमने सत्यपरिस्थिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली तेव्हा येथील चित्र अंगावर शहारे आणणारे होते. अनेक पर्यटकांनी आपल्या चारचाकी अक्षरशः तलावाच्या किनाऱ्यावर तर काहींनी तलावाच्या पाण्यात टाकल्या होत्या. वय वर्ष 5 ते 10 मधील मुले आपल्या आई वडिलांसह खोलवर पाण्यामध्ये मौजमस्ती करीत होते. अनेक तरुणी मद्यधुंद अवस्थेमध्ये या ठिकाणी अनैतिक कृत्य करीत असल्याचे चित्र निदर्शनास येत होते. घटनेची गंभीरता लक्षात घेत आम्ही तातडीने पोलीस व शासकीय प्रशासनास याची माहिती दिली आणि येथे तैनातीस असलेल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पर्यटकांना व वाहनांना पाण्याबाहेर काढले. तेव्हा अनेक पर्यटक शिवीगाळी करायला लागले होते. लागलीच पोलिसांची चमूही घटनास्थळी दाखल झाली. तेव्हा पर्यटक अक्षरशः शहरावर पळू लागले होते. जीवावर उदार होऊन आपल्या कुटुंबासह जोखीम घेऊन मौजमस्ती करणे हा कुठला आनंद आहे. त्यामुळे या ठिकाणी अनुचित घटनेची शक्यता नाकारता येत नाही. नुकताच या ठिकाणी नागपूरच्या 2 तरुणांना पाण्याच्या मोहापायी आपला जीव गमवावा लागला होता. अतिरेक करणाऱ्या पर्यटकांवर लगाम प्रशासनाने लावणे अत्यंत गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर तलाव परिसर प्रतिबंधित करून डॅम परिसर पर्यटकांसाठी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून या ठिकाणी घडणाऱ्या घटनांना आळा बसेल. सदर तलाव परिसर प्रतिबंधित केव्हा होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. आपण पाहत होते जी न्यूज. आपल्यासोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा. आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जी न्यूज चॅनल करिता ची ब्युरो, नागपूर.